नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 24 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच होईल। त्यांनी राजकीय संन्यास घेऊ नये, त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल असं म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटात असणाऱ्या भास्करराव जाधव यांना ऑफर दिल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान भास्करराव जाधव यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। उदय सामंत यांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर चांगलंच आहे असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे। पुढे ते असेही म्हणाले की अशा प्रकारेच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या विचारांनी आणि वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असलो तरी एकमेकांना आणि जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर सहानुभूती ठेवली पाहिजे असं मत भास्करराव जाधव यांनी व्यक्त केलं। उदय सामंत यांना वेळोवेळी मंत्रिपद मिळाली, पण मी त्यांचा कधीही द्वेष केला नाही। तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे किंवा ती त्यांनी कशी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, परंतु त्यांनी माझ्याबद्दल चांगले विचार व्यक्त केले असतील तर चांगलंच आहे असंही भास्कर जाधव म्हणाले। महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीबद्दल आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात वर्षा निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते। या बैठकीत धोरणांवर सर्व संबंधित घटकांची चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याबद्दल भर देण्यात आला। यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नितीन गडकरी यांच्या संदर्भात बोलताना सांगितले की शाळांबाबत त्यांचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन आहे। विदर्भात ज्या पद्धतीने शाळा सुरू झाल्या आणि राज्यपाल तसेच लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते, त्यामुळे पटसंख्या वाढली आहे। शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जात आहे। शिक्षणाला व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांवर नियमावली लादली जाईल। आदर्श शाळा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्यात सर्व सुविधा आणि स्मार्ट क्लास उपलब्ध करून दिले जातील। ज्या शाळांमध्ये वेगळी परिस्थिती असेल त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सध्या नदीच्या पाणी पातळीत 29 फूट 8 इंच इतकी वाढ झाली आहे। सध्या कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। आज सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट 8 इंचावर पोहोचली आणि नदी पात्राबाहेर पडली। यंदा पहिल्याच पावसात पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे। तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरण क्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा पाणीसाठा असल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। तर आज राधानगरी धरणात 63% पाणीसाठा आहे, त्यामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा प्रति सेकंद 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले होते। आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे। यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढली आणि जिंकली होती। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ झाली। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढले। काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची BLO म्हणजेच बूथ लेवल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती। हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनी स्पष्ट केले आहे। न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हा आरोप केला। निवडणूक आयोग गप्प का? ही मतदानाची एका अर्थी चोरीच असं राहुल गांधी यांनी म्हटलंय, म्हणून आम्ही CCTV फुटेजची मागणी करतोय असं देखील राहुल गांधी म्हणाले। रस्ता तेथे ST आणि ST बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास। STच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही प्रवासी ST बसने प्रवास करणं पसंत करतात। अशातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आता तुमची लालपरी कुठपर्यंत पोहोचली हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे। ST बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी STच्या ॲपची सुरुवात होणार आहे।
एसटी बसचे लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणारं मोबाईल ॲप्लिकेशन येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। या संदर्भातली माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर लाल परीच्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे। त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचं त्याची वाट पाहावी लागणार नाही आणि खोळंबा देखील होणार नाही। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयव्हरी कोस्टच्या एका नागरिकाला पश्चिम आफ्रिकेतील एका देशातून भारतात 11.39 कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। आरोपी परदेशी नागरिक ज्याची ओळख ॲने चार्ल्स जोसेलिन कोमे अशी सांगण्यात येत आहे। त्याने कोकेन भरलेल्या कॅप्सूलचे सेवन करून ते लपवले होते। या तस्करी मागे मोठ्या प्रमाणात रॅकेट असल्याचा संशय एजन्सीला आहे। आयव्हरी कोस्टमधील एका नागरिकाकडून भारतात अंमली पदार्थांची तस्करी केली जाणार असल्याची विशिष्ट गुप्त माहिती मिळाल्यानंतर DRI यांच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सेरिया लिओहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका पुरुष प्रवाशाला रोखले। कोमेने भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेले कॅप्सूल घेतल्याची कबुली दिली। त्याला ताबडतोब जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मुंबईकरांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत आजपासून येत्या 28 जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती असणार आहे। तर यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 19 वेळा समुद्राला भरती येणार आहे। यासह यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जून रोजी उसळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे। मुंबईत आजपासून 28 जूनपर्यंत सलग 5 दिवस मोठी भरती असणार आहे। भरतीच्या पहिल्या दिवशी नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे। इतकंच नाही तर ज्या दिवशी समुद्राला भरती येईल त्या दिवशी नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। दरम्यान आजपासून पुढील 5 दिवस समुद्राला उधाण येणार आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून मुंबईकरांना अलर्ट करण्यात आला आहे। सध्या मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर 4.29 मीटरच्या उंच लाटा उसळत असल्याचे पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पक्षात असलेल्या सगळ्या नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत। मी अभिमानाने सांगतो, माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत। साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत। आम्हाला शिकवू नका, बैठका घेताय हाच मराठीचा अपमान आहे। मराठीवर आक्रमण करणाऱ्यांच्या का बैठका घेताय असा घाणाघाती सवाल करत संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजप सरकारला धारेवर धरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणासाठी सक्ती करत आहेत? त्यांचा उद्देश काय? फडणवीसांनी मराठी भाषा अभिजात करावी विचारा नरेंद्र मोदींना। गुजरातमध्ये हिंदी सक्ती का केली नाही असे प्रश्न देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केले आहेत। यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की ज्या हिंदीसाठी फडणवीसांचा आटापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये 5000 हिंदी शाळा बंद पडल्यात। हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षकच नाहीत। महाराष्ट्र मुंबईमध्ये हिंदी शिकवायची गरज नाही। फडणवीस मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी मराठी शाळांच्या दुरावस्थेवर काम केलं पाहिजे। राज्य भाषेला कसं बळ मिळेल यावर लक्ष दिलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत वर्ग ब गटातून अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचा विजय झाला आहे। अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून ही निवडणूक बघितली जात आहे। यात आता ब वर्ग गटातून अजित पवारांच्या पॅनलचा विजय झाला आहे। माळेगाव साखर कारखान्याची सत्ता काबीज करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रकांत तावरे यांचं आणि शेतकरी संघटना अशी मिळून 4 पॅनल्स मैदानात होते। यासाठी अजित पवार स्वतः गेल्या काही दिवसांपासून बारामतीत तळ ठोकून होते। मतदानाच्या दिवशी देखील अजित पवार यांनी सर्व गावातील बूथची पाहणी करून आढावा घेतला होता। अजित पवार यांना 85 वर्षांच्या चंद्रराव तावरे यांनी आव्हान दिलं होतं। तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते होते। तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान क्रिकेट वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे। भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने लंडनमध्ये निधन झाले। दिलीप दोशी यांनी 23 जून रोजी अखेरचा श्वास घेतला। ते 77 वर्षांचे होते।
PTI या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी यांनी वयाच्या 32व्या वर्षी कसोटीत पदार्पण केलं. दोशींनी अवघ्या 4 वर्षांमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं. त्यानंतर दोशी क्रिकेटपासून लांब गेले. दोशी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आत्मचरित्रही लिहिलं. स्पिन पंच असं दोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. दरम्यान दिलीप दोशी यांच्या निधनानंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या बाबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच क्रिकेट चाहत्यांनीही दोषींबाबतच्या कामगिरीचा उल्लेख सोशल मीडियावर पोस्ट केलाय. BCCIने दोषींना श्रद्धांजली वाहिली आहे.